नमस्कार मित्रांनो, शाहू महाराजांच्या चर्चेमध्ये गंगाराम कांबळे हे नाव येतच। एकदा गंगाराम कांबळे आणि त्यांचे मित्र उच्चवर्णीयांच्या चावीवरती पाणी प्यायले। त्यावेळची ही गोष्ट म्हणजे अत्यंत भयंकर। उच्चवर्णीयांना ज्या वेळेला ही गोष्ट कळाली त्यावेळी त्यांनी अस्पृश्यांना अत्यंत मारहाण करायला सुरुवात केली। तिथे असणाऱ्या एका ख्रिश्चन दुकानदाराने अस्पृश्यांना आपल्या दुकानामध्ये संरक्षण दिलं आणि पोलिसांची मदत मागवली। या दंग्याबद्दल ज्या वेळेला महाराजांना कळालं ते ताबडतोब त्या जागी आले। काही उच्चवर्णीय पळत आले आणि महाराजांना म्हणाले, महाराज हे महार खूप चढेल झाले आहेत, आपली पायरी सोडून वागत आहेत। आज पाणी प्यायले, उद्या घरात घुसतील, हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। तुम्ही त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी। महाराज म्हणाले, आता मी याचा कायमचा बंदोबस्त करणार आहे, म्हणजे पुन्हा तक्रार यायला नको। मी त्यांचा किंवा तुमचा राजा नाहीये, मी सगळ्या जनतेचा राजा आहे। पाणी फक्त तुमच्या एकट्यासाठी नाही, ते सगळ्यांसाठी आहे। त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही त्यांची बदनामी केलीत किंवा त्यांना मारहाण केलीत तर तुमचा कायद्याने बंदोबस्त करीन, असं म्हणून महाराजांनी अस्पृश्यांना आश्वासन दिलं। आजचा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।